पुणे मिसिंग लिंक मुंबई पुणे मिसिंग लिंक मार्गिका तब्बल 18 तासांनी खुली करण्यात आली होती। मात्र सध्या 2च लेनवरून वाहतूक सुरू आहे, कारण बोगद्याच्या वरून अद्यापही धबधब्यासारखं पाणी वाहत आहे आणि त्यातून छोटे छोटे दगडही खाली येत आहेत। त्यामुळे इथला धोका खरंच टळलाय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। आढावा घेतलाय नाझीम मुल्ला यांनी। तब्बल 18 तास बंद असलेली पुणे मुंबई मिसिंग लिंकची मार्गिका अखेर खुली झाली आहे। मात्र 4 लेनच्या या बोगद्यातून केवळ 2 लेनच सुरू करण्यात आल्याचं आपण पाहतोय, कारण बोगद्याच्या वरून आत्ताही धबधब्यासारखं पाणी वाहतंय आणि या पाण्यातून आत्ताही छोटी छोटी दगडं या ठिकाणी खाली येत आहेत। त्याच्यामुळं या ठिकाणचा धोका टळलाय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। सोमवारच्या पहाटे 4 वाजता याच पाण्यातून आधी माती आणि राडारोडा या मिसिंग लिंकवरती आला आणि काही वेळानंतर एक भला मोठा दगड जो आहे तो या पाण्यासोबत वाहून आला आणि या बोगद्याच्या बाजूला जी एक कमान करण्यात आलेली होती ती कमान सिमेंटची होती, सिमेंट कॉन्क्रीटची होती। ती कमानसुद्धा या मिसिंग लिंकवरती कोसळली आणि पहाटे 4 वाजल्यापासून पुण्याहून मुंबईकडे जाणारी ही मिसिंग लिंक बंद झाली। दिवसभर यंत्रणांनी मोठे शर्थीचे प्रयत्न केले। जो भला मोठा दगड पडलेला होता तो कटरच्या साहाय्याने कट केला आणि रात्री 10 वाजता ही सगळी वाहतूक जी आहे ती खुली करण्यात आली। परंतु आत्ताही केवळ 2 लेनच खुल्या आहेत। धबधब्यासारखं पाणी आत्ताही या ठिकाणी वाहत आहे, छोटी छोटी दगडं आत्ताही खाली येत आहेत। त्यामुळं मिसिंग लिंकवरचा हा सगळा धोका जो आहे तो टळलाय का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरामन विजय रावसह नाझीम मुल्ला, एबीपी माझा, मिसिंग लिंक, पुणे। तर सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळली। 18 तासांनंतर अखेर मिसिंग लिंकवरून राडारोडा दूर झालाय, रस्ताही सुरू झालाय। पण ही दरड कोसळताना प्रत्यक्ष पाहणाऱ्या लोकांशी एबीपी माझानं संवाद साधला। आपल्या परिवारासोबत कारनं प्रवास करणाऱ्या 3 तरुणांनी घडलेल्या घटनेची माहिती कंट्रोल रूमला सांगितली। या ठिकाणी असलेलं इमर्जन्सी बटन दाबलं, रस्त्यावर अचानक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर भली मोठी कमान कोसळली। मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर कोसळू लागला। दरडीखाली कोणी अडकलंय का याचा शोध या तरुणांनी घेतला। सुदैवानं कोणीही दरडीखाली अडकलं नव्हतं। पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना त्यांनी थांबवून परत जायला सांगितलं। नेमकं कसं काय झालं होतं, काय पाहिलं तुम्ही? आम्ही खरं तर सांगलीवरून मुंबईला येत असताना त्या बोगद्यातून आम्ही जात असताना ते एंडिंगच्या बोगद्यापाशी आम्ही थांबलेलो एक 5-10 मिनिटं। त्याच्या आधी पाणी वगैरे आणि छोटे छोटे दगड पडत होते। आम्ही थांबून थोडं म्हणजे विचार केला की आपल्याला जायला भेटेल का नाही, पण घरातले वगैरे सगळे म्हणत होते की नको जायला, रिस्क आहे। मग थोड्या वेळ आम्ही थांबलो तिथे आणि परत एक मोठा असं दगड येऊन त्या कमानी जी बाहेरची आहे त्या कमानीवर ते दगड पडून पूर्ण ते कमानी खाली पडलेली। पूर्ण असं ते रोड ब्लॉक झाला, त्या साईडला जायला जागाच नव्हती। तुम्ही काय केलं म्हणजे कसं काय सांगितलं या सगळ्या यंत्रणेला? आम्ही खरं तर गुगल वरून एक टोल फ्री नंबरवर कॉल केला होता। तर त्यांना विचारलं आम्ही की जरा काय काय झालं, असं काय? ते म्हणले असे दगड कोसळलाय त्यामुळे असं असं झालेलं आहे। तुम्ही इमर्जन्सी बटन दाबलं? हो, इमर्जन्सी बटन ते ह्याच्यात बोगद्यामध्ये आहे ते प्रेस केलं होतं आम्ही आणि तिथून ते टोचनची गाडी आली होती। कमान पडल्यानंतर समोरचं एकदम सगळं दिसायचं बंद झालं। त्याच्यानंतर आम्ही आपले मोबाईल काढले, म्हटलं व्हिडिओ करून घ्या। आणि जे पाठीमागून जे काय थोडेफार गाडी आहेत, होत्या ट्रॅव्हल्स होत्या, काय छोट्या 4 व्हीलर होत्या, त्यांना थांबवलं, म्हटलं जाऊ नका, पुढं ब्रिज पडलेला असू शकतो, त्यामुळे तुम्ही थांबून रिटर्न चला। त्यांना तोपर्यंत म्हटलं बटन दाबा, इमर्जन्सी बटन दाबा, म्हटलं समोर आपल्याला काय रिस्पॉन्स भेटेल किंवा नाही भेटेल सांगता येणार। पण ज्या वेळेला आम्ही रिटर्न फिरलो त्यावेळेला मिसिंग लिंकचा जो रिटर्न फिरल्यानंतर आम्ही जाऊन बाहेर बघतोय तर गाड्या सगळ्या थांबवल्या होत्या त्यांनी। खूप भयानक होतं तिथं। आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप दगडे आणि माती पडत होती तिथं। आम्ही जेव्हा थांबलो तेव्हा आम्हाला वाटलं की वरून पूर्ण ब्रिज खाली पडू शकते आमच्या अंगावरती, म्हणून आम्ही रिटर्न गेलो, समोर नाही गेलो तिथं।